सचिन आणि हर्षदाजी माझ्याबरोबर आहेत. त्यांनी इथे फ्लॅट बुक केला. आपण त्यांचा अनुभव ऐकूया. हॅलो सचिन. हॅलो. इथे फ्लॅट घेतला, बुकिंग कसं काय इथं केलं? आम्ही ऍक्च्युली दुसरीकडेच बुक करणार होतो, पण आम्ही फिरत फिरत येत होतो. आम्ही म्हटलं हा रस्ता बघूया, कारण माझं ऑफिस आहे इव्हन खराडीला. तर मी म्हटलं हा बघूया रस्ता कसा होणार आहे. आणि येताना आम्हाला ही बिल्डिंग चालू होते असं दिसलं. म्हणजे ऑलमोस्ट झालीच होती बिल्डिंग. आणि मग आम्ही इथे विचार केला तेव्हा एकच फ्लॅट उरला होता. आणि आम्हाला एवढं आपुलकी वगैरे जसं आम्हाला हँडल केलं, त्यामुळे आम्ही लगेच बुकच करून टाकलं. हर्षदाजी, नॉर्मली आपण जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा काहीच वेळेला असा एक क्रायटेरिया असतो की आपल्याला बिल्डर माहितीचा पाहिजे. तर क्रिस्टल प्रॉपर्टीज बद्दल कधी ऐकलं होतं यापूर्वी? एक दोन जणांकडनं ऐकलेलं होतं मी. ऍक्च्युली आम्हाला हे होतं की जेव्हा फ्लॅट बुक करू, मेन की सगळे पेपर्स क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि लिगल सगळ्या गोष्टी क्लिअर असणं. सो जेव्हा मी इथे आलो आणि वेन वी एन्क्वायर्ड वी गॉट टू नो की सगळं इतकं व्यवस्थित होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वी रिअली लाईक्ड इट. आणि आय थिंक ओव्हरनाईट वी जस्ट टुक द डिसिजन की दिस इज इट. वी वॉन्ट टू गो अहेड विथ इट. त्याच्या आधी जवळपास आम्ही 6 महिने बघत होतो अँड वी वर नॉट एबल टू मेक द डिसिजन. इथे फ्लॅट घेताना लोकेशन हा एक मेन क्रायटेरिया होता का? लोकेशन म्हणजे डेव्हलपमेंट चालूच होती. माझं ऑफिस पण मगरपट्टाला पण आहे, खराडीला पण आहे, त्यामुळे हे मिडल स्पॉट आहे माझ्यासाठी. आणि माझे मित्र सगळे जवळपास राहतात, कोरेगाव पार्क वगैरे, घोरपडी, त्यामुळे हे माझ्यासाठी बेस्ट होतं. आणि माझ्या मुलाची शाळा कल्याणी नगर, त्यामुळे इथून 4 किलोमीटर साधारण आहे. त्यामुळे हा स्पॉट आम्ही पक्का केला होता, पण आम्हाला काही चांगलं मिळत नव्हतं. तसं यांनी सांगितलं वी फाइंड वन स्टॉप. म्हणजे अचानक मिळून गेलं पाहिजे तसं, असं झालं म्हणजे थोडक्यात. ओके, आता एकदा इथे फ्लॅट घ्यायचा हे कन्फर्म झाल्यानंतरचे पुढची प्रोसिजर कशी होती तुमची? आम्हाला त्यांनी खूप कोऑपरेट केलं. म्हणजे आमचा ऍक्च्युली आधीचा फ्लॅट विकायचा होता आणि त्यांनी आम्हाला तेवढी संधी पण दिली. आणि थोडा म्हणजे एखाद महिना 1.5 महिना आम्हाला लागला सगळे पैसे ते विकून मग परत इथे इन्व्हेस्ट करायला. आणि त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला वी आर व्हेरी ग्रेटफुल. अशी आम्हाला सोय पण मिळाली आणि आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला त्याच्यात. तुम्हाला काय वाटतं, तुमचा फ्लॅट तुम्ही जेव्हा घेतलात तेव्हा फ्लॅटचं काम बऱ्यापैकी झालेलं होतं का? काही इथे म्हणजे बिल्डिंग काहीच उभी राहिलेली नव्हती? बऱ्यापैकी झालेलं होतं. म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा 10th फ्लोर आहे आणि तोपर्यंत झालेलं होतं. सो आम्ही ऍक्च्युली वी कुड सी एव्हरीथिंग. वी वर व्हेरी हॅपी की ओके, जसं आपल्याला हवंय ते बघायलाही मिळालं आणि झालेलं होतं. सो वी वर ओके. इथे ज्या वेगवेगळ्या अम्युनिटीज आहेत यांनी दिलेल्या क्रिस्टल प्रॉपर्टीजनी, ह्याच्यातली कुठली अम्युनिटी तुम्हाला सगळ्यात जास्त उपयुक्त आणि महत्वाची वाटते? चिल्ड्रन प्ले एरिया. कारण माझ्या मुलासाठी आम्ही मुंबईला होतो इतके वर्ष, आणि जेव्हा मुंबईला होतो तेव्हा आम्ही या एका गोष्टीसाठी आम्हाला खूप लांब लांब जावं लागायचं की मुलाला खेळायला पाहिजे म्हणून त्याला कुठेतरी गार्डनमध्ये घेऊन जायचं. ऍक्च्युली आमचा क्रायटेरिया तेच होता की आम्हाला मोस्टली आम्ही जे राहायचो आधी खराडीला ते सगळं ऑलमोस्ट इकडे आहे. आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की इथे लगेच बुक करायचा. त्यामुळे दॅट्स व्हाय आय स्माईल, बिकॉज एव्हरीथिंग वॉज अकॉर्डिंग टू व्हॉट वी आर थिंकिंग. बरेच वेळा काय असतं, कागदावरती आपल्याला फ्लॅट जसा दिसतो किंवा अम्युनिटीज जशा दिसतात त्या प्रत्यक्ष होतातच असं नाही. तर तुमचा अनुभव काय होता या बाबतीतला? एवढं मस्त केलं त्यांनी. आता जे नवीन पण त्यांचे जे प्लॅन आहेत ते पण अगदी आमच्या कल्पनेच्या हेच आहे. आम्ही केलं होतं की स्विमिंग पूल असेल, क्लब हाऊस असेल, पण हे खूपच छान केलंय आणि त्याचा खूपच एक्सपिरियन्स चांगला आला. आणि एकंदरीतच ओव्हरऑल इथे ज्या लोकांचे फ्लॅट आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एक आपल्याला एक सोसायटी पण खूप छान लागते, कंपनी पण चांगली लागते, तर त्या बाबतीत काय सांगाल? सोसायटी तर अगदी आम्हाला लगेच आलेल्या फ्रेंड्स सर्कल आमचा इथे चालू झालं, ग्रुप पण आमचा चालू झाला. त्यामुळे हे आम्हाला नव्हतं. म्हणजे मी आधी जिथे राहायचो खराडीला सगळे मिक्स क्राऊड होते. इथे म्हणजे सगळे आपले मराठी लोक जास्ती आहेत, म्हणजे आहेत बाकीचे पण दे आर व्हेरी फ्रेंडली. आणि माझ्या मुलासाठी तर अगदी इट्स अ ब्लेसिंग. तुमचा काय अनुभव आहे? विशेषतः बायकांचा एक ग्रुप असतो. इट्स ऑलरेडी आमचा एक छान ग्रुप झालेला आहे. आणि म्हणजे माझ्या मुलाच्या वयाची बरीचशी मुलं आहेत, त्यामुळे सगळ्याच आया रोज संध्याकाळी खाली येतात. त्यामुळे आमचं ऑलरेडी एक मस्त सर्कल झालंय. रोज आम्ही 1-1.5 तास भेटतो, गप्पा मारायला मिळतात आणि इट्स नाईस. म्हणजे सोशल एक चांगलं नेटवर्किंग होतं. सो इट्स गुड. सो अचानकपणे काय म्हणतात ना, लॉटरी लागल्यासारखा हा फ्लॅट झाला का?
ऍब्सोल्युटली, डेफिनेटली. हो नक्कीच. कारण आम्ही म्हणजे सोडलंच होतं आशा की आम्हाला आमच्या मनासारखं नाही, पण आता घ्यायचं म्हणून घेणार होतो आम्ही दुसऱ्या जागी. पण हे अगदी लास्ट मोमेंट, आम्ही त्याच दिवशी बुक करायला निघालो होतो आणि हे मिळालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.